आणि भगवंताची तुझी प्रेमाने म्हणतात मरणाच्या सुद्धा यात नाही बरं लक्षात घे. लोक कसे कसे म्हणतात तुम्हाला माहिती आहे मराठा वेळेस दोघांची थोडं फार लागते कोणाला हेकळ होती कोणाला कसं होती कोणी तुकडे मारते म्हणजे यातना होतात त्या देहाला त्या यातना होतात त्या यातना न मिळाल्या याच्याकरिता तरी नामस्मरण केलं पाहिजे लक्षात घ्या. आता काही लोक म्हणते मला पुनरावृत्ती लागते मेल्यावर कोण पाहिलं अरे मेल्यावर तसं सगळं दिसत असते हेच तर समजलं पाहिजे. आपल्या कर्मा स्वरूपात आपल्याला जन्म मिळते की आपण जे मागं नामस्मरण केलं असेल मागं काहीतरी चांगलं कार्य केलं असेल म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये आलो की म्हणजे मागच्या कर्मा स्वरूपात तुमचं जीवन आहे लक्षात घ्या. म्हणून याही जन्मामध्ये जर तुम्ही सत्संगामध्ये राहिले संतांच्या सेवेमध्ये राहिले भगवंताचं नामस्मरण केलं हाताने टाळी वाजवली मुखाने नामस्मरण केलं तर तुम्ही सुद्धा पुढचा जन्म जो आहे तो आनंदामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा विचार करायचा पुढच्या जन्माचा भगवंती पुढच्या जन्माचं पुन्हा पाहावं सर्व पाहणार सर्व गोष्टीचा अभ्यास तुम्हाला ग्रंथामध्ये ऐकायला मिळते. फक्त एक वेळ निश्चित मनानं ऐकत राहा. आपण ऐकत नाही आपण अर्धवट ऐकतो.